अरे बाळासाहेब, ही मिरची, हे कारलं काढणं एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. कारण राव महाराज. पण आपण हे करून दाखिलंय. बरोबर. हे असे कट्ट्याचे कट्टे, पोत्याचे पोते, सारे कॅरेटने माल निघतोय मिरचीचा. आणि हे तर उन्हाळ्यात येणं शक्य नाही, पण तरी पण आपण काढितो. बरोबर. आयला रव्या, महाराज रोज आपण सोबतच पीक लावतो, ते करतो. याचं क्विंटलवर निघत, आपलं किलोवरच निघत आहे. नेमकी याची भानगड काय आहे? चल बरं आपण बघू. हे आपल्याला असं सांगणारच नाही, याला आपण किडनॅप करूनच विचारू. मग माझ्याकडे आहे का गुंडाचा नंबर? लावू का फोन? लाव. चल बरं आपण त्याला साईडला जाऊन फोन लावू. लावू का फोन त्याला? हॅलो. हॅलो. हा, कुठे रे कालुडॉन? ये बरं शेतात, तोयापाशी एक काम आहे. चल बरं, त्यांना तर आपण बांधा जाऊन बसू. चल. महाराज, ते कारले सुका लागलेत. मोटर तरी चालू करून येतो राव. राहिले 10 मिनिटं लाईट. हे बरं. काय रावे, बोल, काय काम आहे? अरे खाली एक शेतकरी आहे, हा, त्याला किडनॅप करायचंय. बर पुढचं मी विचारतो त्याला काय विचारायचं ते. हो, तुम्ही फक्त त्याला किडनॅप करायचं. बर बर, चालते. याचं काय? हे घे 2 खोका, हा, बाकीचं नंतर बघू. बर बर, चालतंय. राजा, इथं बसलेलं दिसतं, यालाच किडनॅप करायचं दिसतंय. हो बरं मोर. कोण आहे रे? कोण आहे? कुठं चाललंय? गप चल. हे बघा, आणलाय, बांधून टाकलाय. काय विचारायचं ते सांगा आम्हाला, आम्ही विचारतो त्याला. त्याला फक्त एवढंच विचारा की तुझ्या शेतीत एवढं पीक कसं येतं, त्यामागचं कारण विचारा. बर, कारण त्याचं क्विंटलाने येतं आणि आमचं किलोने निघतंय. ठीक आहे, विचारतो त्यांना आम्ही. हा, विचारा. हे कडतोंड ठेवून त्याच्या. हे पाणी घ्या रे. चल सांग, शेतीचं रहस्य काय आहे तुझं ते सांग लवकर. काय आहे ते शेतीचं रहस्य? सांगतो का नाही? सांगतो का नाही? अरे कालू, तू डॉन आहेस ना? असेच चोऱ्या करतो का? असेच किडनॅप करतो का? त्याच्या तोंडावरचं काढ, मग विचार. अरे हसू नको, काय ते सांग पटकेन. अरे मला आधी सोडा तर, मग तर हा, तुम्हाला ठीक आहे, ठीक सांगतो. आहे, सोडतो तुला. अरे येड्याचा बाजार, मला किडनॅप करायची काय गरज होती तुम्हाला? शेतीविषयी जर तुम्हाला रहस्य माझ्या पाहिजे होतं तर मी शेतीचाच सांगितलं असतं ना. मला किडनॅप करायला सांगणारे शेतकरी कोण आहेत? त्यांनी आधी तोंडाचं सोडा. आणि शेतकरी आणि किडनॅप करणारे तुम्ही एकदा खाली बसा, मी तुम्हाला शेतीचं रहस्य सांगतो. अरे तुम्हाला माहिती आहे ना, जवळच आपल्या शिरूर कासार शहरामध्ये बीर चौकात गेल्याच्या नंतर जिजामाता ॲग्रो एजन्सी नावाचं कृषी दुकान आहे मोठं. हे पहा, दुकानदारांनी एक कार्ड माझ्याजवळ दिलंय. याच्यामध्ये एक खते, बी बियाणे, कीटकनाशक, ठिबक सिंचन, मल्चिंग, आणि ते पण होलसेल आणि किरकोळ दरात. हे बघा, हे धरा हे कार्ड. आणि त्यावरती पहा, सर्व कसं अल्पशा दरात आणि कमी भावात. आता तुम्ही सर्वांनी सोडून आहे ना, एक तुम्ही गुंडागिरी सोडून द्यायची आणि तुम्ही शेतीला लागायचं. महाराज, आजपासून ही गुंडागिरी सोडली आणि उद्यापासून शेतीला लगेच सुरुवात करणार बघा मी. हो, सगळ्यांनी मिळून जिजामाता ॲग्रो एजन्सी मध्ये खरेदी करायची आणि फसवेगिरी बाकीच्या दुकानाची बंद करायची.